हाय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी चाललो आहे इस्कॉन टेम्पल, जे की नवी मुंबईमधील खारघरमध्ये आहे। तर आता मी आहे पनवेलला। पनवेलचं ऑलमोस्ट काम माझं कंप्लीट झालेलं आहे। तर मला इथून 10 किलोमीटर दाखवतात आहे आणि पोहोचण्यासाठी 20 मिनिटं दाखवतात आहे। तर चला तिथं पोहोचून मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर फिरवतो आणि मंदिराची माहिती देतो आणि तिथं तुम्ही कसं पोहोचू शकतात ते सांगतो। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, तर तुम्हाला या व्हिडिओमधनं भरपूर काय माहीत पडेल। तर चला आपण भेटूया मंदिराच्या परिसराकडे। तर चला आता निघूयात आपण। 10 किलोमीटर दाखवतो। माझ्या मागे बघू शकतात हा मंदिराचा गेट आहे। बट आता मंदिर बंद आहे। 4:15 वाजता चालू होईल। तुम्हाला मी टाईम टाकतो त्याच टायमात या, कारण की मंदिर दुपारी बंद असतं। तर इथं आतमध्ये पार्किंगची पण व्यवस्था नाही, पार्किंग आपल्याला बाहेरच करावी लागते। तर आपल्या रिक्षावर पार्किंग करावी लागते। जर चप्पल ठेवण्यासाठी काउंटर बनवलेले आहेत, चप्पल ठेवायचा, टोकन घ्यायचं आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा। तर चला टोकन घेऊया आपण चप्पल ठेवून। तर चला इथं चप्पल ठेवलेली आहे। आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने। तर आता लाईन लागलेली आहे आतमध्ये जायला। फोन करू ना जब तक कैमरा है हमरा लोग ठीक करो गाड़ी। तर चला आता मंदिर ओपन झालंय, आपण आतमध्ये जाऊया। काश्मीर गए ना इंटर फॉर दिस। इथं चेकिंग होते बॅगेचे। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हार्बर लाईनच्या खारघर स्टेशनला उतर लागेल आणि बाहेर येऊन शेअरिंग ऑटो पण भेटते इस्कॉन टेम्पलला यायला आणि बससुद्धा भेटतात। तुम्हाला बाहेर आल्यावर कोणालाही विचारलं तरी तुम्हाला माहीत पडेल की कुठल्या बस आणि कुठली ऑटो जाते, कारण की फेमस आहे इकडे। आणि इस्कॉन टेम्पल बोललात तर गेटच्या इथंच येऊन सोडतात। तर चला आता सर्व गर्दी कमी झालेली आहे, आतमध्ये सगळे गेलेले आहेत। बघू शकतात मंदिराचे एंट्रन्स आहे। आता बघू शकतात मंदिराला खूप सजवण्यात आलेलं आहे, कारण की उद्या 1 वर्ष कंप्लीट होते। मागच्या 15 जानेवारी 2025ला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून इनॉग्रेशन झालेलं आहे या मंदिराचा। तर म्हणून आज सजवण्यात येत आहे। उद्या भव्य कार्यक्रम आहे इथे। तर बघू शकतात मंदिराचा परिसर। बिल्डिंगमध्ये राहणारे किती लकी असतील, त्यांना समोरच मंदिराचं दर्शन भेटतंय।
तर येतातच आहे पब्लिक. तर चला आता मंदिरात प्रवेश करतोय. हो, खूप सुंदर आहे. बनवला यार मंदिर खरंच. तर चला मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. उद्याच खूप तयारी चालू आहे याची, म्हणून खूप ठिकाणी यांनी बंद ठेवलेलं आहे. तर ठीक आहे, चालेल. उद्या यांची खूप घाईघाई चाललेली आहे, कारण की खूप ठिकाणचं आतमधलं फोटो पण बंद होता आणि व्हिडिओग्राफी पण बंद होती. तरी पण मी पटापट व्हिडिओ काढून घेतला आहे तुमच्यासाठी. तर आता खालती जाऊ, बघू खालचा परिसर. हरे कृष्णा माता जी, हरे कृष्णा माता जी, चलते रहिए. पुस्तक वगैरे घ्यायचं असेल तर पुस्तकचं काउंटर आहे. आणि हे काय लिहिलं आहे, गिफ्ट प्लस गिफ्ट. तर चला बघूया आतमध्ये जाऊन काय काय गिफ्ट आहे. बापरे, गणपती बाप्पा, हे कपडे आहेत, हे कपडे आहेत लहान पोरांचे. गणपती बाप्पा मोरया. खूप गर्दी आहे. हे शॅम्पू आहेत आणि ते चला, खूप गर्दी झाली. मैंने तेरे को झूला दिया था वो कहाँ गया? इथं खाण्याचा पण व्यवस्था केलेली आहे, खाऊ पण शकता. इथं कॅन्टीन अब होता है आसाम देखिए से रात हो चुका है. इथं प्रसाद सेंटर आहे इस्कॉनचं. तुम्ही इथं नाश्ता वगैरे करू शकता आतमध्ये येऊन. तर चला आता एक्झिट करूया आपण. आता कुपन दिलेलं आहे.
टोकन आहे चकलीचा. तर आपण शूज घेऊया आणि मग निघूया. असं कुपन द्यायचं आणि आपली शूज काढून घ्यायची. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही सांगा नेक्स्ट प्रवास कुठे करू, मला कमेंट्स करून सांगा. तिथं मी जाण्याचा प्रयत्न करेल. तर चला आता निघतो. आपण भेटूया नवीन एका प्रवासात.